नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली कलाच्या हाती राहुलच्या विरोधातले बरेचसे पुरावे येत आहेत आणि राहुल ज्या पद्धतीने फ्रॉड करत आहे, जो गोंधळ घालत आहे, तो कलाच्या समोर येत आहे. आता राहुलने सीसीटीव्ही कॅमेरे बंद केलेले होते, ही गोष्ट कलाच्या समोर आलेली आहे आणि नक्की राहुलने काय काय गोंधळ घातलेला होता हे समोर येणार असतं. त्यासोबतच इकडे कलाने जेव्हा सीसीटीव्ही कॅमेरेचं जे इन्चार्ज आहे तिच्याकडे येऊन तिला जाब विचारलेला आहे, तिला विचारलेला आहे की मला कळलं पाहिजे आत्ताच्या आत्ता की हे सगळं काय चालू आहे. तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे इन्चार्ज आहात ना, मग तुम्हाला माहित नाहीये का काय चालू आहे ते. आणि राहुल तिथे उभा असतो. कलाने बरोबर बाण निशाण्यावर मारलेला असतो आणि बरोबर तीर लागलेला असतो असं कलाला वाटत असतं, कारण राहुल मात्र आता हादरलेला असतो. राहुलला कळायचं बंद झालेलं असतं. राहुल जो आहे तो पाहत असतो आणि त्याला असं वाटत असतं की झालं, म्हणजे हिने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या जवळ पोहोचलेली आहे. आणि कला त्या इन्चार्जला बोलते आणि तिथून अद्वैतच्या रूम मध्ये येते, अद्वैतच्या केबिन मध्ये येते आणि अद्वैतच्या केबिन मध्ये राहुल पण तिच्या मागे धावत आलेला आहे आणि तिथे येऊन बोलत आहे की हे सगळं काय चाललेलं आहे. कारण अरे दादा, अरे ते सीसीटीव्ही कॅमेरे ना बंद पडलेले होते म्हणून मी ते दुरुस्त करायला बोलवलेलं आहे असं राहुल स्वतःच्याच तोंडाने सांगायला लागलेला असतो. मग अद्वैत राहुलला विचारतो सीसीटीव्ही कॅमेरे कधी बंद पडलेले. तेव्हा राहुल म्हणतो नाही माहिती कधी बंद पडलेले आहेत असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच तो ह्या सर्व गोष्टी जेव्हा बोलत असतो आणि त्याचबरोबर इकडे अद्वैत त्याला विचारतो की तू हे आत्ता का सांगायला आलेला आहे. खरं तर आता राहुल घाबरलेला आहे, त्याची चांगलीच घाबरगुंडी उडालेली आहे आणि त्यामुळं तर राहुल हा धावतच आलेला असतो. तो सांगू लागतो की हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडलेले होते म्हणून तर मी दुरुस्तीला माणूस बोलवलेला आहे. तेव्हा मात्र इकडे आता वाट लागलेली असते, ती म्हणजे राहुलची. आता कला एक एक करून पुरावा जमा करत आहे आणि राहुलचं हे जे सत्य आहे ते अद्वैतच्या समोर आणत आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, फायनली राहुल कसा ट्रॅक मध्ये अडकणार, कारण त्या केसमधून तर तो माडेकरला अडकून सुटलेला आहे, पण कलाच्या तावडीतून मात्र तो सुटू शकत नाही, हे तितकंच खरं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर कला जी आहे ती इकडे बोलत असते, अद्वैतला म्हणत असते की चांदेकर हे डिटेल्स. अद्वैत म्हणत असतो की खरंच किती ना, म्हणजे खरे तुझं काम ना परफेक्ट असतं. म्हणजे आत्ता जरी कोणी सांगितलं, आत्ता जरी कोणी म्हटलं की हे झालेलं आहे आणि आता प्रेझेंटेशन द्यायला गेलं पाहिजे, म्हणजे प्रिंटआउट काढल्या की प्रेझेंटेशनला जायला रेडी, असं अद्वैत तिला सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते की हो चांदेकर, म्हणजे आणि तो म्हणत असतो की खरंच इतकं भारी पद्धतीनं तू काम करतेस ना, ती गोष्ट मला खूप आवडते, असं अद्वैतने स्पष्टपणे तिला सांगितलेलं असतं. तिचं कौतुक करत असतो आणि त्यानंतर अद्वैत तिला म्हणतो की एक काम कर, म्हणजे त्या प्रिंटआउट आहेत ना त्या तेवढ्या घे. आणि कला मग प्रिंटआउट घेण्यासाठी उठते. कला प्रिंटआउट घेत असते आणि त्यासोबतच इकडे कलाचा जो पदर आहे तो तिथे ड्रॉवर असतो त्याच्या हँडलमध्ये अडकतो आणि कला पडणार असते. त्याच वेळी अद्वैत तिला सावरायला तिच्या जवळ येतो. अद्वैत तिला सावरायला जवळ आलेला असतो आणि त्यानंतर अद्वैत तिला सावरतो. बरोबर त्या क्षणी एक मोठी गोष्ट घडते, ती म्हणजे अद्वैतने तिला सावरलेलं तर असतंच, पण अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात. दोघांचे हात त्या प्रिंटिंग मशीनवरती असतात आणि प्रिंटिंग मशीनवरती आता तिथे खूप छान असं प्रिंट होतं. ते म्हणजे दोघांचे हात एकत्र आलेले आहेत आणि तो हार्ट शेप तयार झालेला आहे, अशा पद्धतीने प्रिंट तिथं होत असतं. त्याचबरोबर या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा कला आणि अद्वैत ते पाहतात आणि मग त्या दोघांनाही खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि दोघंही ते पाहतात आणि एकमेकांकडे पाहून तिथे हसू लागतात. कारण खऱ्या अर्थाने ही गोष्ट जी घडलेली असते ते खूपच जबरदस्त अशी असते आणि फायनली इथे समोर हे झालेलं असतं आणि कला हसत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काय झालं, तू हसतेस काय. तेव्हा कला म्हणते की हे जे काही आहे ना ते खरंच खूप छान झालेलं आहे चांदेकर, आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना खरंच मला हसू येते. म्हणजे ते बघितलं ना काय एक्सरे आलेला आहे असं म्हणत कला हसत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो हो ना, आणि दोघंही एकमेकांकडे पाहून जोर जोरात हसत असतात. त्यांना छान वाटत असतं. कलाला तर खूप भारी वाटत असतं. कला तर अद्वैतच्या प्रेमात अगदी पागल आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यासोबतच इकडे अद्वैत जो आहे तो कलाशी खूप छान पद्धतीने बोलत असतो, छान तिला समजून सांगत असतो, सगळ्या गोष्टी छान अशा क्लिअर करत असतो. त्याचबरोबर इकडे
राहुल जो आहे तो फोनवर बोलत असतो, कारण राहुलला राग आलेला असतो. कलाने पूजाची मदत घेतलेली आहे आणि पूजाच्या मदतीने कलाने पुढचं काम सुरू केलेलं आहे. त्यामुळं राहुलची मात्र चिडचिड उडालेली आहे. राहुल इकडे रोहिणीला फोन करतो आणि म्हणू लागतो की मॉम, तुला माहिती आहे का, त्या कलाची जरा जास्तच नाटकं चाललेली आहेत. आता सध्या पण तिने त्या पूजाला सगळे डिटेल्स मागवलेले आहेत आणि खूप बारीक लक्ष ठेवून उभं राहायला सांगितलेलं आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते की म्हणजे राहुल जरा तू शांत राहा, सगळे जे पुरावे आहेत ना ते नष्ट कर, तिच्या हाती काहीही लागता कामा नये, हे एवढं लक्षात ठेव, असं आता रोहिणीने राहुलला सांगितलेलं असतं. आणि राहुल पण त्याच गोष्टीच्या तयारीत लागलेला असतो. त्याला काही करून सगळे पुरावे नष्ट करायचे आहेत आणि कुठलीच गोष्ट समोर येऊ द्यायची नाही, एवढं त्याचं चाललेलं असतं. आणि त्यासाठी त्याची तयारी ही जोरदार अशी चाललेली असते. आणि मग तो म्हणतो की चला पहिलं काम करूया म्हणजे ते सीसीटीव्ही कॅमेरांचं. आणि मग त्याचा मोर्चा वळतो तो सीसीटीव्ही कॅमेराकडे. मग राहुल जो आहे तो सीसीटीव्ही कॅमेराकडे येतो आणि तिथं आल्यानंतर तो म्हणू लागतो की हे जे सीसीटीव्ही कॅमेराचं काम आहे ना ते केलं पाहिजे, असं म्हणत त्याने इकडे सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत तिथं येऊन ती वायर जी कट केलेली असते आणि तिथं ते सगळं पाहतो. म्हणतो म्हणजे मी जेव्हा बंद केले होते त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे चालूच झालेले नाहीयेत, म्हणजे नक्की काय झालेलं आहे, आता मलाच फोन केला पाहिजे आणि सीसीटीव्ही कॅमेराचं काम केलं पाहिजे, असं त्याचं डोकं चालू असतं. आणि त्या पद्धतीने तो बोलत असतो. आणि इकडे पूजा मात्र अकाउंट चेक करत असते. तिच्या लक्षात येतं की नाही काहीतरी गोंधळ झालेला आहे. आणि पूजा जी आहे ती विचार करू लागते. ती म्हणत असते की नाही, हे सगळं जे काही घडतंय ना ते थोडंसं वेगळं आहे आणि यामध्ये मला काहीतरी गफलत जाणवते, हे आकडे मॅच होत नाहीयेत, मला कला मॅडमकडे गेलं पाहिजे, कला मॅडमना या सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजेत, असं म्हणत पूजा जी आहे ती कलाकडे येते आणि कलाला म्हणते की मॅडम आत येऊ का. कला म्हणते हां ये ना, काय झालं. तेव्हा ती पूजा जी आहे ती कलाला सांगायला सुरुवात करते, मॅडम हे बघा, हे जे अकाउंट डिटेल्स आहेत ते मी चेक केलेले आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये मला हा गोंधळ जाणवतोय, ही आकड्यांमधली तफावत आहे. आणि मग ते आकडे चेक करू लागते. आकडे जेव्हा सांगितले जातात कला म्हणते की चालेल तू सांग मी ते बघते, असं म्हणत कला ते आकडे चेक करत असते. आणि तेव्हा पूजा जेव्हा तिला आकडे सांगत असते तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. पूजा म्हणत असते की कला मॅडम ह्या गोष्टी बघितल्या का तुम्ही, काय झालेलं आहे नक्की, अशा पद्धतीने सगळा गोंधळ झालेला आहे, असं पूजा सांगत असते. तेव्हा मात्र कला म्हणत असते की नाही, हे सगळं जे काय आहे ना ते आपल्याला व्यवस्थित असं हँडल करणं गरजेचं आहे, असं कलाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि कला म्हणते की एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, म्हणजे महिन्याचा हिशोब काढला तर हा अगदी करोडोंमध्ये जातो, एवढा गोंधळ, म्हणजे एवढा खर्च कुठल्याच ब्रांचला होत नाहीये ना, मग याच ब्रांचला एवढा खर्च का झालेला आहे, हा प्रश्न कलाने उभा केलेला असतो. आणि मग त्या दोघीही पूजा आणि कला तो हिशोब जो आहे तो टॅली करत असतात. कला म्हणत असते शक्यच नाहीये दिवसाला एवढा, आणि म्हणजे एकाच ब्रांचसाठी एवढा खर्च का होतोय, हा प्रश्न कलाला पुढे पडलेला असतो. कला मात्र म्हणत असते की नाही, आता मला काही करून हे सगळं जे काही आहे ना हे सगळं समोर आणलं पाहिजे. आणि तेवढ्यातच अद्वैत तिथे येतो आणि कला अद्वैतला बोलायला सुरुवात करते. अद्वैतला म्हणू लागते की चांदेकर हे बघ, हे काय झालेलं आहे. आणि मग अद्वैतला म्हणते की हा जो हिशोब आहे ना हा गोंधळ झालेला आहे हिशोबामध्ये. तेव्हा अद्वैत म्हणतो म्हणजे काय म्हणायचंय तुला. तेव्हा सगळा कला जो गोंधळ आहे तो अद्वैतच्या पुढे मांडते आणि अद्वैतला म्हणते की हे बघ, आणि सगळं तिने अगदी व्यवस्थित अद्वैतला सांगितलेलं असतं. अद्वैत म्हणतो एवढा मोठा घोळ हे कशामुळे झालेलं आहे, असं अद्वैत तिला विचारू लागतो. तेव्हा ती म्हणत असते की नाही माहिती, हे हा जो आहे आणि ही जी ब्रँच, तेव्हा लगेचच पूजा बोलते की ही जी ब्रँच आहे ते राहुल सर सांभाळतात. आता पूजाच्या तोंडून अद्वैतच्या समोर कलाने सत्य आणलेलं असतं, कारण कलाला माहिती आहे की अद्वैत एवढा सहजासहजी तिच्यावरती विश्वास ठेवणार नाही आणि म्हणूनच तिने हे सगळं केलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे कला जी आहे ती सांगत असते. अद्वैत पण सगळ्या गोष्टी ऐकत असतो, ते सगळं टॅली करतो. अद्वैत म्हणतो इतका मोठा गोंधळ आहे हा, एवढा हिशोबात घोळ. कला म्हणते की आत्ता जे एका बिलात वगैरे झाला तर ठीक आहे चांदेकर, कारण आतापर्यंतच्या मागचे बिलही चेक केलेले आहेत पूजाने आणि त्याच्यामध्येही हाच गोंधळ पाहायला मिळतोय. ते ऐकल्यानंतर अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो काय. तेवढ्यातच पूजा म्हणते की राहुल सर तिथून जात आहेत, बोलूया का आपण त्यांनाच विचारूया, कारण ही जी ब्रँच आहे ते राहुल सर सांभाळत आहेत. मग राहुलला बोलवलं जातं
आणि पूजा जाऊन लगेच राहुलला बोलवून घेऊन येते, कारण पूजाला असं वाटत असतं की हा जो गोंधळ आहे तो वेगळा झालेला आहे आणि हे आपल्याला बाहेर काढणं गरजेचं होतं. तिनं तिचं काम केलेलं असतं, कारण तिला कला मॅडमनी काम सांगितलेलं होतं, कारण एकही माणूस सोडायचा नाही. ज्याने कोणी हा सगळा गोंधळ घातलेला आहे ते सगळं समोर आणायचं आहे, एवढंच कलाने ठरवलेलं असतं आणि त्याच पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात. इकडे राहुलला बोलवलं जातं. राहुल तिथे येतो. राहुलला गोष्टी विचारल्या जात असतात, परंतु राहुलचा कांगावा करणं मात्र थांबलेलं नसतं. राहुल मात्र जोर जोरात बोलत असतो. त्याला असं वाटत असतं की आपण मोठ्याने बोललो तर सगळं आपलं इथे मान्य केलं जाईल, पण इथे कला बसलेली असते. कला जी आहे ती कला त्याच्यापेक्षा मोठ्याने बोलू शकते, ही गोष्ट मात्र राहुलच्या लक्षातच येत नसते. आणि राहुल आता तिथे येतो आणि पूजाला अद्वैतने बाहेर पाठवलेलं असतं, कारण आता घरातला मॅटर आहे तो एम्प्लॉईच्या समोर यायला नको आहे असंच त्याला वाटत असतं, म्हणून तर त्याने तिला बाहेर पाठवलेलं असतं. मग पूजा तिथून गेलेली असते. अद्वैत म्हणतो की राहुल हे सगळं काय चाललेलं आहे, तुझ्या ब्रँचमध्ये एवढा गोंधळ का आहे? तर राहुल म्हणतो म्हणजे मला काय माहिती, मी नाही काय पाहिलेलं. खरं तर सगळा गोंधळ स्वतःच केलेला आहे, फक्त आव आणायचा आहे की मी यात सामील नाही. तेव्हा कला विचारत असते, अरे पण तू ज्या माणसांकडून काम करून घेतो तुला टॅली करता येत नाही, तू सह्या कशा केल्या हिशोब न बघता? बरं एका बिलात गोंधळ होऊ शकतो, पण मला काय म्हणायचंय सगळी बिलं वाढीवच कशी आहेत रे? म्हणजे कमी मला काय म्हणायचं, चूक जर झाली असती ना तर एखादं बिल कमी पण आलं असतं ना, पण इथं तर सगळी बिलं वाढलेलीच आहेत. मग काय आहे नक्की याचा अर्थ काय आहे? असं म्हणत कला जी आहे ती राहुलला जाब विचारत असते. राहुल मात्र पुरता घाबरलेला असतो. राहुल म्हणत असतो तू काय बोलतेस, तुला काय म्हणायचंय? आणि राहुल तिथे ओरडून बोलायला सुरुवात करतो. तेव्हा कला म्हणत असते म्हणजे तुला काय वाटतं, तू ओरडून बोलला, मोठ्याने बोलला म्हणजे सगळ्या गोष्टी तुझ्या म्हणण्याप्रमाणे आहेत, खऱ्या आहेत असं होतो का? तेव्हा तो म्हणतो अकाउंट डिपार्टमेंट सरोज मामी सांभाळते, म्हणजे तुम्ही आता सरोज मामीवर पण संशय घेणार आहात? तेव्हा कला म्हणते की कसं आहे, त्यांनी सह्या केलेल्या असल्या तरी तुझ्यावर विश्वास ठेवून केलेल्या आहेत. मग राहुल म्हणतो एक्झॅक्टली, मी पण तेच म्हणतो ना की आतापर्यंत चांदेकरांचं सगळं काम जे आहे ते विश्वासावर चालतं. तेव्हा अद्वैत म्हणतो असं कसं रे विश्वासावर चालतं, पण तुझी जबाबदारी नाहीये, तू ब्रँच सांभाळतोय ना, मग हे सगळं टॅली करणं तुझी जबाबदारी नाहीये. तेव्हा मात्र कला आणि अद्वैत दोघंही त्याला विचारत असतात. राहुल म्हणत असतो की दादा हे जरा अति होते, हिला शांत राहायला सांग बरं, हिला कमी हिशोब द्यायचा आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की द्यावा लागेल, तुला हिशोब द्यावा लागेल, कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीने झालेल्या आहेत तर तुला हिशोब द्यावा लागणार आहे. एवढ्या स्पष्ट शब्दामध्ये इकडे अद्वैतने सांगितलेलं असतं, कारण काहीही झालं तरीही राहुलचा खोटारडेपणा कलाने समोर आणलेला असतो. राहुल ओरडून बोलत असतो आणि अद्वैत कलाची बाजू घेतो आणि सांगू लागतो की नाही, हे सगळं जे काही घडलेलं आहे याला जबाबदार कोण आहे? कला म्हणते की चांदेकर पण आता ब्रँच सांभाळतो, चांदेकरच्या ब्रँचमध्ये नाही झालेला गोंधळ तुझ्याच ब्रँचमध्ये का झालेला आहे? बरं एक एक महिन्याला नाही, प्रत्येक महिन्याला झालेला, एखाद्या महिन्यात झाला असेल तर समजून घेता येऊ शकतं, आणि तो गोंधळ जो आहे तो करोडो रुपयांचा झालेला आहे. एवढी अफरातफर कशी होऊ शकते? एवढा फ्रॉड कोण करू शकतं? असं सगळं बोलणं चाललेलं असतं आणि राहुलची मात्र आता बोलती बंद झालेली असते. अक्षरशः तो हात जोडतो आणि म्हणतो की मी बघतो, मी पाहतो आणि मी सगळे डिटेल्स देतो. अगं बाई शांत राहा जरा, माझ्यावर आरोप करणं बंद कर. तेव्हा कला म्हणते की तू पुरावे दे, तुझ्यावर आरोप करायचा प्रश्नच येत नाही. कलाने आता स्पष्ट क्लिअर केलेलं असतं की या सगळ्यामध्ये राहुलच आहे आणि राहुलच हा सगळा फ्रॉड करत आहे, ही हा शब्द फक्त बोलायचा बाकी असतो. आणि फायनली पुराव्यानिशी कलाने राहुलला अद्वैतच्या समोर आणलेलं असतं आणि अद्वैत आपल्या चांदेकर ज्वेलर्समध्ये खूप मोठा फ्रॉड करत आहे ही गोष्ट समोर आणलेली असते. कारण राहुल प्रत्येक वेळेस असं म्हणत असतो की मी एवढा गोंधळ करतोय, पण तिच्या लक्षातच येत नाहीये हे असंच होत आहे, हे तसंच होत आहे, एवढं त्याचं बोलणं चाललेलं असतं. पण आज कलाने दाखवून दिलेलं असतं तू जर फ्रॉड केला तर तू पकडला जाणार आहे, हे तितकंच खरं आहे आणि कलाने हे समोर आणलेलं असतं. तेव्हा मात्र आता राहुलची वाट लागलेली असते. राहुल बाहेर येतो आणि अक्षरशः रुमाल काढून घाम पुसू लागतो. त्याला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय होतंय, आपल्यासोबतच काय होतंय, या सगळ्या गोष्टी मी कशा सॉल्व्ह करू, हे मात्र राहुलला कळत नसतं. आणि राहुल म्हणत असतो की नाही, या सगळ्यावर मला आता विचार करावाच लागणार आहे
आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते थांबवलं पाहिजे. त्यासाठी या कलाचा बंदोबस्त करायला लागणार आहे आणि त्याचबरोबर त्या पूजाचा सुद्धा, कारण तिने त्या कलाला माहिती दिलेली आहे. आता राहुल म्हणतो की मला एक एक करून गोष्टींचा आता इथे सोक्ष मोक्ष लावायचा आहे आणि कला मात्र भयानक चिडलेली असते. कलाने आता एवढं सगळं प्रूव्ह केलेलं असतं, राहुल गुन्हेगार आहे, राहुल हा सगळा फ्रॉड करतोय, हे सगळं कलाने प्रूव्ह केलेलं असतं. तरीही आता अद्वैतच्या पुढे आणखी पुरावे देणं गरजेचं असतं, कारण तेवढ्यावरच अद्वैतचा विश्वास बसणार नाही ही गोष्ट कलालाही चांगलीच माहिती असते. राहुल जो आहे तो मूर्खासारखं वागत असतो हे कलाच्याही लक्षात आलेलं असतं. अद्वैत आता विचार करत आहे. अद्वैत म्हणत असतो की काय करू आता, एवढा मोठा गोंधळ झालेला आहे आणि आपल्याला कळतच नाहीये की हे सगळं कुणी केलेलं आहे. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, हे बघ, आपल्याला विश्वास तर ठेवावाच लागणार आहे. मी तुला किती वेळा सांगितलेलं होतं, पण आंधळेपणाने विश्वास ठेवायचा नाही, कारण आपल्या घरातली माणसं ही चुकू शकतात, ही गोष्ट मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेव, असं म्हणत कला जी आहे ती अद्वैतला बोलत असते. अद्वैतला म्हणत असते की हे बघ चांदेकर, तुला वाटत असेल पण या सगळ्या गोष्टींच्या मागे राहुल आहे याबद्दल मला शंका आहे आणि राहुल हे सगळं करू शकतो असं मला वाटतं. इकडे सोहम जो आहे तो आलेला असतो. आता हे सोहमचं एक वेगळं सूर आहे आलेला असतो आणि तो अनामिकाला म्हणत असतो की अनामिका सॉरी, काल जे घडलेलं आहे त्यासाठी मी तुला माफी मागतो. अनामिका मात्र मूर्ख त्याला मात्र तिथंच तशीच ठेवते आणि त्याला म्हणते की नाही, तू जे काही केलेलं होतं ना ते खरंच खूप चुकीचं केलेलं होतं, मला हे अजिबात आवडलेलं नाही. कारण कसं आहे सोहम, तुला किती वेळा चुका मान्य करायच्या, तू दारू पिऊन येतो तरी मी शांत बसते, पण काल तर कहरच झाला. ज्या मुलीने भर आपल्या लग्नात तमाशा केला, तुझ्यावरच्या प्रेमाची कबुली दिली आणि त्याच मुलीबरोबर तू काल आलेला आहे, नक्की तिच्या बरोबर बसून दारूच पिला होता का आणखी काय, म्हणजे मला ना कळतच नाहीये. सोहम तिला हात लावून समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण अनामिका मात्र त्याला म्हणत असते बाजूला हो, अजिबात हात लावू नकोस, मला काही गरज नाहीये ह्या सगळ्या गोष्टी करायची, असं म्हणत तिने आता सोहमला झिडकारलेलं असतं, सोहमला बाजूला ढकललेलं असतं आणि सोहम मात्र तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु इकडे अनामिका म्हणते की बास, कालच तू माझ्या नजरेतनं पूर्ण उतरलेला आहे, त्यामुळं तू निघ, काही गरज नाहीये माझ्या जवळपासही फिरकण्याची, अशा भाषेमध्ये बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच अनामिका आता रडायचं नाटक करते आणि सोहमला तसंच सोडून तिथून निघून जाते. म्हणजे तिला फक्त सोहमला गिल्ट द्यायचं आहे. इकडे समोरच्या बाजूला तोंड करून ती हसत असते. ती म्हणत असते की आता खरी मजा येणार आहे. खरं तर ती म्हणत असते की मला किळसवाणं वाटत आहे की नक्की तुमच्या दोघांमध्ये काय काय झालेलं आहे. म्हणजे आता सरळ सरळ काजल आणि सोहम यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला सुद्धा या अनामिकाने मागे पुढे बघितलेलं नसतं. एवढा तमाशा तिने सुरू केलेला असतो. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू झालेल्या असतात आणि तिला असं वाटत असतं की नाही, हे सगळं जे काही आहे ना हे असं झालेलं आहे, मी आता शांत राहणार नाही, एवढंच तिच्या डोक्यात सुरू आहे. त्यासोबतच तिला असं वाटत असतं की नाही, यामुळे जर मला या सगळ्यातून बाहेर पडावं लागलं तर ही पडायची तयारी आहे. सोहम मात्र बिचारा काही चुकलेलं नसतं, तरीही त्याला फक्त गिल्ट घेऊनच राहावं लागत आहे, हे मात्र खरं आहे. आता मस्त उड्या मारत खाली जिना उतरत असते. समोर ती रोहिणीला पाहते. रोहिणीला पाहिलं की आता नाटक सुरू होतं, पुन्हा पुन्हा नळ सुरू होतात. का तर म्हणे मला आता वाईट वाटत आहे, हे सगळं जे काय आहे ते सोहम करत आहे आणि सोहमच्याच विचारात असलेली रजनी मात्र बिचारी टेन्शन घेऊन आणखी वेडी व्हायचीच वेळ तिच्यावर आलेली असते आणि अनामिका मात्र तिच्याकडे पाठ करून हसत असते. इकडे संगीता जी आहे ती संगीता आता विचार करत आहे की हे सगळं काय आहे. काल कलाच्या रूममध्ये आग लागली, माझ्या काजलच्या बाबतीत हे सगळं काय झालेलं आहे. पोरगी प्रामाणिकपणे काम करते, मग तिला का अडकवलं गेलं याच्यामध्ये, हे सगळं कुणी केलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार इकडे संगीता करत असते. तेवढ्यात कलाचे बाबा तिथे आलेले असतात आणि ते म्हणतात काय झालं का संगे. तेव्हा संगीता म्हणत असते की मला कळतच नाही हो, नक्की काय गोंधळ झालेला आहे, नक्की कसा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. या गोष्टींचा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि ती मात्र म्हणत असते की नाही, मला ना विचार करावा लागणार आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने नाही झाल्या पाहिजे, एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच संगीता म्हणत असते की नाही, आपल्याला या सगळ्यामधून आता काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे. तर इकडे राहुल लॉकर रूमच्या बाहेर आलेला असतो आणि राहुल जेव्हा लॉकर रूमच्या बाहेर आलेला आहे तेव्हा तिथे आता पोहोचलेली असते ती म्हणजे कला त्याला विचारू लागते की तू इथे काय करतोयस, नक्की काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं काय चाललेलं आहे, हे सगळं कशा पद्धतीनं होतंय हे मात्र आता पाहण्यासारखं असतं. आणि त्याच वेळी
इकडे कला त्याला विचारत असते, तू इथं काय करतोय? तर तो सांगत असतो की नाही, मी दादाला बघायला आलेलो आणि त्याचबरोबर दादा तिथं आहे का ते मला बघायचं होतं. त्याचबरोबर हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याच वेळी तिथे कला आता बाहेर आलेली असते. नक्की सीसीटीव्ही फुटेज तिला पाहायचं असतं म्हणून ती आलेली असते. आणि तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं त्याच वेळी तिथे ती वॉचमनला विचारते. तेव्हा तो वॉचमन तिला सांगतो की सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं काम सुरू आहे आणि त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरा तिथे चेक करायला तो माणूस आलेला आहे, बंद आहे. कलाला धक्का बसतो. कला सीसीटीव्ही रूमकडे जाते. तिथे जाऊन पाहू लागते की हे सगळं काय आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने घडत आहेत. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता धक्का बसलेला असतो. कला तिथे येते आणि विचारते, हे सगळं काय आहे, म्हणजे तुम्ही अचानक का आलेला आहात, हे काय केलेलं आहे तुम्ही? असं कला जेव्हा विचारत असते तेव्हा मात्र ते म्हणत असतात की आजच मला राहुल सरांचा फोन आलेला आणि त्यांनी सांगितलं की कॅमेरे बंद आहेत म्हणून आलेलो आहे. हे सगळं ऐकल्यानंतर तेव्हा मात्र कला म्हणते, काय तुम्हाला राहुल सरांचा कॉल आलेला? कलाला आता धक्का बसत आहे, म्हणजे कसं शक्य आहे? राहुलने कोणालाच कल्पना दिलेली नाही आणि मग अचानक राहुलने फोन करून सीसीटीव्ही कॅमेरा चेक करायला का बोलवलेला आहे? आणि मग कला म्हणते की नाही, आता मला हे सगळं क्लिअर केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी शोधल्या पाहिजे. हे सगळं का घडतंय, याच्या मागे काय आहे, खरं कारस्थान काय आहे, हे सगळं समोर आणायचं आहे असं कलाने ठरवलेलं असतं. आणि मग कला अद्वैतच्या रूममध्ये येते, केबिनकडे जायला निघते. तेवढ्यातच ती म्हणते की नाही, सीसीटीव्हीचे ज्या इन्चार्ज आहेत ना त्यांना पहिलं जाऊन भेटलं पाहिजे. असं म्हणत सीसीटीव्हीचे इन्चार्ज जे आहे तिथं कला येते आणि तिला विचारते, तुम्ही सीसीटीव्हीच्या इन्चार्ज आहात ना, मग हे सगळं तुमचं काय चाललेलं आहे, कशा पद्धतीने तुम्ही वागलेला आहात, तुम्हाला कळतंय का? म्हणजे तुम्ही जे काही वागत आहात आणि तुमचं लक्ष नाहीये का? असं म्हणत हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता इकडे कला आलेली असते आणि तिला कला जाब विचारते. तेवढ्यात राहुल तिथं असतो. राहुल घाबरलेला असतो आणि राहुल घाबरलेला पाहून आता मात्र कला जी आहे ती समोर येते आणि तिला विचारते आणि त्यानंतर कलाच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू असतात. राहुल घाबरलेला आहे. राहुल स्वतःच आता अद्वैतच्या केबिनकडे धावत निघतो आणि अद्वैतच्या केबिनकडे जाऊन तिथे राहुल त्याला सांगू लागतो की अरे दादा, सीसीटीव्ही कॅमेरा बंद पडलेला होता आणि मग ते दुरुस्तीला मी माणूस बोलवलेला आहे असं तो स्वतःहून सांगत असतो. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी जेव्हा कळत असतात राहुल स्वतःच्या तोंडाने का कबुली देतोय हा प्रश्न मात्र आता अद्वैतच्या मनात निर्माण झालेला असतो. आणि हीच गोष्ट करायची होती ती म्हणजे कलाला, आणि कलाने अगदी तीर निशाण्यावर मारलेला असतो आणि बोलवलेलं असतं. त्याच पद्धतीने कला म्हणत असते आणि मग अद्वैत राहुलला विचारतो, पण तू हे आत्ता का सांगतोयस, म्हणजे काय आहे सगळं हे सगळं, आणि हे सगळं कशा पद्धतीने झालेलं आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे, हे तू आत्ता का सांगत आहे? हे मात्र आता बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळी आता कलाला कळलेलं आहे की राहुलने काय केलेलं आहे आणि राहुलचं बिंग कलाने अद्वैतच्या समोर फोडलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.